सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास। हे काम नव्हे, जबाबदारी आमची। कर्जत तालुक्यातील मौजी अडिवली येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेतून जाणाऱ्या जुन्या गावंढ रस्त्यावर अतिक्रमण केल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केलाय। या प्रकरणी पोलीस पाटील व त्यांच्या कुटुंबियांकडून आडमुठेपणा व दबाव तंत्राचा वापर होत असल्याचा आरोप पत्रकार परिषदेतून तक्रारदार श्रीकृष्ण आदिनाथ गोसावी यांनी केलाय। माहितीनुसार शिरसे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील 3/1 मधील 5 गुंठे शासकीय जागेतून मौजी अडिवली व तमन्नाथ गावातील काही शेतकऱ्यांच्या जमिनींकडे जाण्यासाठी पूर्वीपासून गावंढ रस्ता अस्तित्वात आहे। संबंधित रस्ता शासकीय नकाशात व कागदोपत्री नोंदीत असल्याचा दावा तक्रारदारांनी केलाय। मात्र या जागेवर गावचे पोलीस पाटील संदीप मंडावळे व त्यांच्या कुटुंबियांकडून बेकायदेशीर घर बांधणी तसेच 2 खासगी शौचालयांचे बांधकाम करण्यात आले असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या हक्काच्या रस्त्याला अडथळा निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आले। या संदर्भात पीडित शेतकरी रेश्मा गोसावी यांच्यासह एकूण 18 शेतकऱ्यांनी 8 जानेवारी 2024 रोजी ग्रामपंचायत प्रशासन, रायगड जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, कर्जत तहसीलदार व संबंधित महसूल अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दिल्याचे सांगण्यात आले। तक्रारदार श्रीकृष्ण गोसावी यांनी सांगितले की शासनाच्या अतिक्रमण प्रतिबंधक परिपत्रकाच्या तरतुदींना विरोधात जाऊन हे बांधकाम करण्यात आले असून संबंधित प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नाही। तसेच माहिती अधिकार कायद्याअंतर्गत पोलीस पाटील पदाच्या नियुक्ती संदर्भातील माहिती मागवूनही ती देण्यात आली नसल्याचा आरोप त्यांनी केलाय। याशिवाय 3/2 मधील स्वतःच्या मालकीच्या जागेत सांडपाणी निचऱ्यासाठी सिमेंट पाईपलाईन टाकून गटार बंदिस्त करण्याचे काम ग्रामपंचायतीच्या संमतीने सुरू केले असताना त्यामध्येही पोलीस पाटील व त्यांच्या कुटुंबियांकडून अडथळे निर्माण करून दमदाटी केली जात असल्याचे त्यांनी नमूद केले। तुमच्या खासगी जागेतून शेतकऱ्यांना कायदेशीर रस्ता द्या असा दबाव टाकणारा मसुदा देण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केले। दरम्यान पोलीस पाटील पदावरील व्यक्तीने गावात पूर्णवेळ हजर राहणे कायद्याने बंधनकारक असताना संबंधित व्यक्ती खासगी कंपनीत नोकरी करत असल्याचा आरोपही पत्रकार परिषदेत करण्यात आलाय। अशा बेजबाबदार वर्तनाविरोधात प्रशासनाने कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आता तक्रारदारांनी केली आहे। सदर प्रकरणी प्रशासन कोणती भूमिका घेतं व शेतकऱ्यांच्या हक्काचा जुना गावंढ रस्ता मोकळा होतो का याकडे अडिवली व परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे। तर माझं नाव श्रीकृष्ण आदिनाथ गोसावी, मी कर्जत गावचा जावई आहे, लाडांचा जावई आहे मी। आणि हे आडिवली गाव जे आहे ते माझ्या बायकोच्या मामाचं गाव आहे। तर इथे मी ही 2.5 एकर प्लस पाठीमागे 7 एकर क्षेत्र घेतलेलं आहे। तर ह्या 2.5 एकर जागेमध्ये माझा एक वैयक्तिक प्रोजेक्ट आहे। तर त्या प्रोजेक्टसाठी जो गावातून येणारा तमन्नाथ गाव आणि आडिवली गाव याच्या शिवमधून जो गव्हाणचा जो रस्ता आहे त्या रस्त्यातून माझी ही जागा त्याला लगत आहे। तर ह्या रस्त्याला लगत मंडावळे कुटुंबांचं घर आहे। त्यामध्ये संदीप मंडावळे जे पोलीस पाटील आहेत, त्यांचे छोटे भाऊ अरुण मंडावळे, हे लोक मला इथं रस्ता माझा अडवतात। त्यासाठी मी पोलीस स्टेशनलाही कंप्लेंट केलेली आहे। शिवाय यांनी दोन्ही गावांची गवंड ह्यावरती वैयक्तिक घरं बनवलेत। त्यामुळे दोन्ही गावांच्या गवंडला जो जाणारा जो शेतीला जाणारा जो रस्ता आहे तो अडलेला आहे। तरी सुद्धा त्याला मी वाद नकोय म्हणून 2 वर्षापूर्वी ती गवंड माझ्या जागेतून 1.5 गुंठा जागा सोडून गवंडकडे सोडून माझं कंपाऊंड आतमध्ये घेतलंय आणि त्या गवंडवरनं मी ब्रिज टाकलाय। त्यासाठी मी 20 लाख रुपये खर्च केलाय, वैयक्तिक खर्च करून रस्ता तयार केलाय माझ्या जागेसाठी। तर मला संदीप मंडावळे आणि त्यांचे कुटुंबातील लोक बोलले की तुमच्या जागेचे पाठीमागे आमची शेती आहे, तर तुम्ही तुमच्या शेतीतून आम्हाला रस्ता लिहून द्या खरेदीने। तर मी म्हटलं मी तुम्हाला खरेदीने रस्ता लिहून देणार नाहीये। आणि हा प्रश्न रस्त्याचा फक्त तुमच्या एकट्याचा नाहीये, तर पूर्ण गावाचा आहे, दोन्ही गावांचा आहे। तर आता मी रस्ता इकडे बनवलाय तर तो फक्त आडिवली लोकांसाठी झाला, पण तमनाथवाल्यांचाही प्रश्न आहे। त्यांनी तहसीलदारांकडे 2 वर्षापूर्वी अर्ज केलाय, मग त्यांना रस्ता करून देणार कोण? तर जी गवंड जे आहे तिकडनं गावातून जो रस्ता येतोय त्या बरोबर गवंडीवरती संदीप मंडावळेचे 2 भाऊ आणि त्यांची बहीण या तिघांची घरं आहेत। तर ती घरं काढल्यानंतर तो रस्ता मोकळा होईल। शिवाय ग्रामपंचायतचा 5 गुंठ्याचा सातबारा आहे। त्या 5 गुंठ्याच्या ग्रामपंचायत सातबाऱ्यावरती एक सभामंडप आहे मंदिराचं आणि त्याच्या पाठीमागं सार्वजनिक संडास आहेत। पण त्याच्या अलीकडं संदीप मंडावळे यांनी 2 संडास बनवले, ते प्रायव्हेट खाजगी।
मग ते पोलीस पाटील म्हणून त्यांना न्याय वेगळा आहे का आणि इतर ग्रामस्थांना न्याय वेगळा आहे का, हे मला तुमच्याकडून उत्तर हवं आहे. कारण जेव्हा रस्त्याची मागणी केली तेव्हा चर्चा हीच झाली माझी की मला परिस्थिती दिसतीये, पावसाळी इथे पुराची परिस्थिती निर्माण होते, कधी कमरेपेक्षा किंवा छातीपर्यंत पाणी असतं. मग शेतकरी शेतीसाठी वरती दगवण मार्गाने जाऊ शकत नाहीये. तर मग मी जो ब्रिज टाकलाय त्या ब्रिजच्या द्वारे तुम्ही माझ्या शेतातून किंवा माझ्या प्रोजेक्टमधून मी त्यांना पाठीमागे रस्ता सोडलेला आहे, त्यांनी ते शेतीसाठी वापर करू शकतात. त्यासाठी माझी कुठल्याही शेतकऱ्याला अडवणूक नाहीये, फक्त मंडावळेच कुटुंब नाहीये, पूर्ण अडवली गावातले जेवढे शेतकरी आहेत त्यांना सगळ्यांना माझ्याकडून रस्ता खुला आहे. पण मी कुणाला खरेदीने रस्ता देणार नाहीये, कारण शासकीय रस्ता उपलब्ध आहे पण शासन इथं निधी टाकत नाहीये. हे शासनाचं काम आहे किंवा इथल्या लोकप्रतिनिधीचं काम आहे किंवा ग्रामपंचायतचं काम आहे किंवा पीडब्ल्यूचं काम आहे. त्यासाठी निधी त्यांनी केला पाहिजे. आणि बावन्न कुळेंनी महसूल मंत्री बावन्न कुळेंनी काय सांगितलेलं आहे, ज्या गवण आहेत ज्या शेतकऱ्यांसाठी सगळे मोकळे करून द्यायच्यात, मग गवण आहेत 15 फुटाच्या. आता तुम्ही ज्या रस्त्याने आतमध्ये आलात ती तुम्हाला 15 फुटाची गवण वाटले का? म्हणजे एकच गाडी बसते म्हणजे ती 7 ते 8 फुटाची गवण आहे, ती झाली पाहिजे 15 फुटाची. तर त्यासाठी तहसीलदारांकडे मी 2 वर्षापूर्वीच अर्ज केलेला आहे, पर्यंतकडे अर्ज केलेला आहे, कलेक्टरकडे अर्ज केलेला आहे, पण त्याच्यावरती 2 वर्षात काहीच कारवाई झालेली नाहीये. याशिवाय माझं अजून एक मत आहे की आता तुम्ही म्हणाल की तो वैयक्तिक विषय आहे. हा वैयक्तिक विषय नाही, हा सार्वजनिक विषय आहे. कारण पोलीस पाटील ह्याचं कर्तव्य काय आहे हे सगळ्यात पहिलं महत्वाचं पाहणं गरजेचं आहे. कारण पोलीस पाटलाच्या घरातीलच लोक वाद निर्माण करतात. पोलीस पाटील कशासाठी नेमलेला आहे, गावातले भांडण तंटे त्यांनी मिटवण्यासाठी. पण पोलीस पाटील मस्को कंपनीत कामाला 15 वर्षापासून परमनंट आहेत. शासनाचा फंड निधी पण घेत आहेत, ते 15,000 रुपये त्यांना शासनाचा पगार घेत आहेत आणि मस्को कंपनीमधून परमनंट जॉबचा पगारही घेत आहेत. मी 3 दिवस झाला आज इथं ह्या वादासाठी इथे आलोय आणि हे मस्त नोकरी करायला बसलं तिकडे, इथं उपलब्धच नसतात. जो व्यक्ती इथं 24 तास उपलब्ध आहे, लोकांची भांडण मिटवेल, अशा लोकांना पोलीस पाटील दिली पाहिजे. त्यासाठी मी प्रांताकडे माहिती अधिकार टाकला होता 2 वर्षापूर्वी, त्याचंही काही उत्तर नाहीये. त्या माहिती अधिकाऱ्याला ते उत्तर देतात की ही वैयक्तिक विषय आम्ही देऊ शकत नाही. वैयक्तिक काय विषय, शासनाचाच नोकर आहे ना तो. पोलीस पाटील कोण आहे, शासनाचा नोकर आहे तो. वैयक्तिक एखादा खाजगी कंपनीला नोकर नाहीये ना. जर सार्वजनिक निधीतून त्याला जर पैसे जात आहेत तर त्याचं उत्तर दिलं पाहिजे शासनाने आपल्याला. शाश्वती मी इथे स्वतःच राहतोय ना, आणि मी बाहेरचा इन्व्हेस्टर नाहीये. मी सांगितलंय आधी की मी या गावचा जावायचं आहे, तेव्हा मी अडवणूक कुणाची करणारच नाही ना. ज्या दिवशी मी अडवणूक करेल किंवा इथं गेट लावेल तेव्हा त्यावेळेस तुम्ही माझा व्हिडिओ शूटिंग करा, तहसीलदारांना द्या. माझं त्यासाठी काही अडवणूकच नाहीये ना. आणि शिवाय शासकीय रस्ता तुम्हाला उपलब्ध आहे ना, मी जर नाहीच म्हणलो मी देणारच नाही चला, तर काय करू शकणार आहे? कारण तो प्रश्न माझा नाहीये, हा प्रश्न ग्रामपंचायतचा आहे, तहसीलदारांचा आहे किंवा तो इथले लोकप्रतिनिधीचा आहे. त्यांनी तो रस्ता, जो शासकीय रस्ता उपलब्ध आहे, फक्त तो बांधून द्यायचा आहे, तिथं निधी टाकायचा आहे. मग ह्यांची एकट्याचीच जागा आहे माझ्या पाठीमागे, बाकी ग्रामस्थांचा काय? माझा प्रश्न तो आहे. तमनातवाल्यांनी कोणाकडे नाही मागायचा, त्यांचीही भरपूर शेती आहे. आता मी इथं 20 लाख रुपये खर्च करून ब्रिज तयार केला, मग त्यांना कोणी ब्रिज टाकून देणार? तहसीलदारांना विचारा, त्यांना निधी कोण टाकून देणार? हा फक्त मंडावळे फॅमिलीचा प्रश्न नाहीये. आणि मंडावळे फॅमिली शेती करतात कुठे? आता राजू चौधरी आहेत, त्यांचे भाऊ दामू चौधरी आहेत, ह्यांची शेती ते म्हणजे दर पावसाळ्यात शेती करतात. त्यांनी गेल्या वर्षी केली का शेती? नाही केली. मग यांना शेतीसाठी रस्ता का पाहिजे? हे जर शेतीच करत नाहीत मग ही अडवणूक का करतात माझी? हे वैयक्तिक काहीतरी दुश्मनी काढतायत किंवा त्यांना माझ्यापासून काहीतरी आर्थिक लाभ पाहिजे, यासाठी ही ब्लॅकमेलिंग चालली आहे फक्त. भविष्यात मी काय म्हणतो, मी पूर्ण सरकारी गव्हर्न जे आहे त्या सरकारी गव्हर्नला 25% खर्च मी माझ्याकडनं देईल. 25% गावकऱ्यांनी करावा आणि 50% शासनाने करावा. माझी जमीन तर 7 एकरच आहे, पण ही अख्खी जो प्रश्न आहे 200 एकरचा आहे. 200 एकरच्या शेतकऱ्यांसाठी मी 25% निधी मी स्वतः द्यायला तयार आहे. 25% गावकऱ्यांनी करावा, त्यांच्या जमिनीची किमती वाढणार आहेत. 50% शासनाने करावा. मी ग्रामपंचायतला पाणीपट्टी देणार आहे, घरपट्टी देणार आहे. फुकट तर मला सेवा देणार नाहीये, तरी मी स्वतः खर्च करतोय. की गावामध्ये जे खुली गटारे आहेत ते गटारे मी खर्चाने त्यामध्ये चेंबर टाकून बुजतोय, म्हणजे आणि गटार ते गावाच्या बाहेर काढून देतो, ज्याच्यामुळे आता पावसाळ्याला डेंग्यू सारखे आजार पडतील,
अनेक रोगराई पसरत आहे. आता तुम्ही स्वतः माझ्यासोबत तिथे या साईडवरती आणि बघा तिथे गटारीची अवस्था काय आहे. मी तर इथं राहत नाही, मी पुण्याला राहतो, पण राहणारे इथले गावातले लहान लहान मुलं आहेत की ज्यांचे त्याच्या ह्या गटारीमुळे त्यांना त्रास आहे आणि माझ्याकडे येणारे जे पर्यटक आहेत त्यांना त्रास होणार आहे. हे गावाचं जे सुशोभीकरण करायचं आहे की गावाला गलिच्छ गटार बनवायची, हे त्या लोकप्रतिनिधींनी ठरवलं पाहिजे, त्या पोलीस पाटलांनी ठरवलं पाहिजे. तर ते स्वतः त्यांच्या दारात त्यांनी गटार ओपन करून ठेवले.